एखाद्या फंक्शनचं इंटिग्रेशन काढत असताना जर याचे लिमिट्स दिले असतील, याला अप्पर लिमिट म्हणतो, याला लोअर लिमिट म्हणतो, असे लिमिट्स जर दिले असतील तर आपण पहिल्यांदा ते जे काय उत्तर येतं त्या उत्तरामध्ये अप्पर लिमिट ठेवतो त्याच्यामध्ये, त्यानंतर त्याच उत्तरामध्ये आपण लोअर लिमिट ठेवतो आणि मग दोघांची काय करतो, वजाबाकी घेतो. दोघांची काय घेतो, वजाबाकी घेतो. तर याला खरं तर एक जॉमेट्रिकल सिग्निफिकन्स पण आहे. इंटिग्रेशन आपण जे घेतो ए टू बी किंवा 1 to 3 असं काय जे घेतो त्याचा नेमका अर्थ काय, जॉमेट्रिकली त्याचा अर्थ काय, तर त्याचा अर्थ आहे त्याचा एखाद्या फंक्शनचा तेवढ्या लिमिटमध्ये एरिया जो असतो तो म्हणजे त्याचा काय असतो, इंटिग्रेशन असतो. जसं डेरिव्हेटिव्ह हा चॅप्टर झालेला आहे तुम्हाला, डेरिव्हेटिव्हमध्ये हे बऱ्याच वेळेस तुम्हाला ऐकायला मिळालं असेल की डेरिव्हेटिव्हज आर नथिंग बट द स्लोप ऑफ टँजेंट. जो काय फंक्शन आहे त्या फंक्शनला आपण टँजेंट टाकला आणि त्याचा स्लोप घेतला म्हणजेच त्याचा डेरिव्हेटिव्ह निघतो. आणि याचं तुम्ही ॲप्लिकेशनमध्ये पण वापर केलेला आहे. फाइंडिंग द इक्वेशन ऑफ टँजेंट आणि इक्वेशन ऑफ नॉर्मल हे करण्यासाठी तुम्ही ते वापरलं देखील होतं. हे डेरिव्हेटिव्हच्या बाबतीत. आता हे सगळ्यांनाच आठवेल किंवा नाही काही कल्पना नाही मला, पण तसा भाग डेरिव्हेटिव्हमध्ये होता की डेरिव्हेटिव्ह म्हणजे नक्की काय, नुसते फॉर्म्युले नाही, हे कुठेतरी लागतं. कुठं लागतं तर आपल्याला एखाद्या कर्वला नाही का टँजेंटचा स्लोप काढण्यासाठी डेरिव्हेटिव्ह लागतं. तसंच इंटिग्रेशन म्हणजे काय, तर इंटिग्रेशन हे कशासाठी लागतं, आपण करतो दरवेळेस इंटिग्रेशन ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर अपॉन 2 लिहितो, इंटिग्रेशन ऑफ 1 इज इक्वल टू एक्स लिहितो. पण हे सगळं काय आहे, त्याचा काय अर्थ आहे, म्हणजे हे काय असतं सगळं, तर त्याला मूर्त स्वरूप द्यायचं असेल किंवा चित्र बघायचं असेल तर त्या चित्रामध्ये काय दिसणार, इंटिग्रेशन्स आर नथिंग बट, ही ओळ चांगल्या पद्धतीनं डोक्यात घालून घ्या की इंटिग्रेशन्स आर एरिया अंडर द कर्व. एखादा फंक्शन असेल, त्या फंक्शनला आपण लिमिट दिले, त्या लिमिटमध्ये त्याचा खालचा जो एरिया येणार, एखाद्या फंक्शनचा खालचा एरिया एक्स ॲक्सिस बरोबरचा तो जो असतो तो एरिया अंडर द कर्व म्हणजेच त्याचं इंटिग्रेशन. आता हे मी प्रत्यक्षामध्ये तुम्हाला दाखवणार आहे, एकदम व्यवस्थितपणे बघा मित्रांनो. दिस इज लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन ऑफ दिस. त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक सम तुम्हाला आता देतोय, ते लगेच सोडून दाखवायचं आहे. एक्स देतो, त्याच्यामध्ये लिमिट्स घेऊया आपण 2 पासून 5 पर्यंत घेऊया किंवा 2 पासून लेट मी से यस 2 पासून 5 पर्यंत घेऊया आणि याची व्हॅल्यू प्रत्येकाने काढून दाखवायची आहे. मी तुम्हाला त्याचा लाईव्ह डेमो दाखवतो. प्रत्येकाने ही व्हॅल्यू काढायची आहे. प्रत्येकाने साहजिकच त्यांच्याबरोबर वही आणि पेन्सिल घेऊन बसलेला असाल प्रत्येक जण. तुमचं उत्तर झाल्यानंतर मला वोकल होऊन म्हणजेच ऑडिओ चालू करून तुम्ही सांगू शकता उत्तर तुमचं. चॅटबॉक्समध्ये टाकू नका मित्रांनो. मी आता चॅटबॉक्समध्ये परत आय एम नॉट गेटिंग बॅक टू द चॅटबॉक्स पार्ट. हॅलो सर. हां सांग बाबा. 21/2. 21/2 म्हणजे पॉईंटमध्ये किंमत काढून बघ त्याची किती होती बघ. हो सर. जे उशिरा जॉईन झालेत आणि शक्यतो उशिरा जॉईन होऊच जाऊ नका. आपलं टायमिंग जे आहे 10 वाजता म्हणजे 10 वाजता एक्झॅक्टली, एक 5 उलट 2 मिनिटं लवकर जॉईन व्हायचं. 10.2. 10.5. 10.5 आला का? हो. हा प्रश्न मी सगळ्यांना सोडवण्यासाठी, हा प्रश्न जे उशीर आले त्यांच्यासाठी सांगतो, हा प्रश्न मी सगळ्यांना सोडवण्यासाठी दिलेला आहे. त्याचं उत्तर काढून ते सांगत आहेत मला. 10.5 एकाचं उत्तर आलेलं आहे, ते आपण बघूया आता कसं आलं ते. आता एक्स जो आहे, एक्सचा इंटिग्रेशन हा काय असतो, एक्सचा स्क्वेअर असतो. एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 2 इतका तो असतो इंटिग्रेशन याचं. याचं लिमिट्स काय आहेत, आता याचे लिमिट्स जे दिलेले आहेत त्यांनी अप्पर लिमिट दिलेलं आहे 5 आणि लोअर लिमिट दिलेलं आहे 2. मग याची व्हॅल्यू काढताना पुढे काय करतो आपण, हा जो 2 आहे ना, हा 2 कॉमन काढू बरं का, खालच्या खालीच लिहूया. आणि जे काय सबस्टिट्यूशन करायचं ते कोणासाठी करायचं असतं, मी आधीही सांगितलं होतं, आजही सांगेन तुम्हाला, हे जे लिमिट्स असतात ते एक्सचे लिमिट्स असतात.
म्हणजे मला एक्सच्या ठिकाणी 2 टाकायचा आणि एक्सच्या ठिकाणीच 5 टाकायचा आहे. मग फक्त एक्स स्क्वेअरच्या पार्टमध्ये आपण सबस्टिट्यूट करणार आहोत. 5 ही व्हॅल्यू एक्स स्क्वेअरच्या ठिकाणी ठेवली म्हणजे 5 चा स्क्वेअर म्हणजे मला इथं 25 मिळेल, वजा 2 ही व्हॅल्यू याच्यामध्ये टाकली म्हणजे 2 चा स्क्वेअर म्हणजे किती झाला 4, इथं 4 मिळेल मला. 25 वजा 4 म्हणजे किती मिळणार आहेत मला 21 मिळतील. 21/2 मिळाला. 21/2 म्हणजे किती आलेला आहे 10.5. हा आपल्याला उत्तर आलेला आहे बरं का. आता हाच बघा मी जे सांगतोय इंटिग्रेशन म्हणजेच एरिया अंडर द कर्व ज्याला आपण म्हणतो. ट्राय अँड गेट दिस पार्ट. हा जो फंक्शन आहे तो फंक्शन माझा काय नुसता एक्स आहे. मग ज्या वेळेस आपण y इज इक्वल टू एक्स म्हणतो त्यावेळेस कसा दिसतो माहितीये का, ह्या असा ग्राफ येतो त्याचा. y इज इक्वल टू एक्स ही लाईन असते मित्रांनो. y इज इक्वल टू एक्स ही लाईन असते. या लाईनचा खालचा जो एरिया असतो या लाईनच्या खाली तयार होणारा एरिया म्हणजेच इंटिग्रेशन. हे समजून घ्या, या लाईनच्या खाली तयार होणारा एरिया म्हणजेच इंटिग्रेशन. बरं इथं बघा, इथं तुम्हाला दिसत असेल ए आणि बी दिलेला आहे. मग हा ए आणि हा बी काय आहे तर त्याचे लिमिट जे आहेत. आपला लिमिट काय होता ए चा, ए वॉज 2 फॉर मी, राईट, इट वॉज 2. आणि बी किती होता, बी 5 होता आपला. बी हा किती होता 5 होता. तुम्हाला उत्तर दिलं असेल, दिसत असेल इथं 10.5. आपलं जे उत्तर आलं तेच इथं उत्तर आलेलं आहे. पण होतं काय नक्की ते याच्याने कळेल तुम्हाला. दिस इज द पार्ट. हा जो आहे बघा, हा आपला ग्राफ आहे तुमचा. हा काय आहे एक्स. तो आतमध्ये जो एक्स लिहिला गेलेला आहे, हा जो एक्स आहे का इथला, इथला एक्स म्हणजेच तो पार्ट. इथला एक्स म्हणजे दिस इज अ ग्राफ ऑफ y इज इक्वल टू एक्स, दिस पार्ट. हा झाला. मग त्या ग्राफ खालचा एरिया जो कशाने ए ची व्हॅल्यू इथं 2 ठेवलेली आहे, तर 2 आहे. हे जे दिसतंय ते 2 आहे. मी वाटलं सर थोडंसं झूम इन करतो, कदाचित हे जरा जास्त चांगल्या पद्धतीने दिसेल तुम्हाला. हा भाग फेकून देऊ जरा बाजूला आपण. हा, ए ची व्हॅल्यू किती आहे 2 पासून बी ची व्हॅल्यू किती आहे 5. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू 2 पासून 5 पर्यंत. आणि मग या कर्वच्या खाली जो काय एरिया तयार झालेला आहे, हा एरिया म्हणजेच काय झालं ते इंटिग्रेशनची व्हॅल्यू त्याची, म्हणजे ती किती आलेली आहे आपल्याला 10.5. 10.5 ही त्याचं उत्तर आलेलं आहे. मग हा जो एरिया आहे हा खरं तर नाही का, आपण आता नुसता एरिया जर तुम्हाला याच्याकडे बघून जर आता हा कुठल्या प्रकारचा शेप दिसतोय मित्रांनो, ऑडिओ चालू करून सांगा मला हा शेप कशाचा आहे. हा शेप कशाचा आहे, हा कसला आकार आहे, कसला भौमितिक आकार आहे हा. ऑडिओ चालू करून सांगा कुणीतरी, हा आकार कशाचा आहे, हा जो आलेला आहे आकार एवढा. हा ऑडिओ चालू आहे माझा. ऐकू येतंय आणि प्रत्येकाला दिसतंय ना. हॅलो. हो सर. हा ओकल व्हायचं काय एकदमच, तुम्ही सगळे चॅट बॉक्स मध्ये मी सारखं बघत बसायला मला अवघड व्हायचं. अरे एरिया सांग मग आता. एरिया म्हणत ना मी तुम्हाला. हा आकार कसला आकार आहे, हा असला झालं नाही का कधी आपल्याला 10वी पर्यंत आकार. ट्रॅपेझियम. ट्रॅपेझियम आहे, बरोबर आहे. ट्रॅपेझियमचा एरिया कसा काढतो आपण, ट्रॅपेझियमचा एरिया कसा काढतो, आहे का कोणाला आठवतात सूत्र. तर या बाजूची, या दोन्ही बाजूची बेरीज करावी लागते आपल्याला अशा केसमध्ये. आता हे जे आहे इकडं 2 आहे म्हणजे इकडं सुद्धा 2 आहे. ते इथं झाले 2 आणि इथं झाले 5. 2 आणि 5 किती झाले 7 झाले. 2 आणि 5 किती झाले 7 झाले, म्हणजे 7 झाला. हा, आणि मधला भाग किती आहे, मधला 3 आहे. 1 2 3. म्हणजे कसं असतं ट्रॅपेझियमचा एरिया जो आहे त्याचा काय आहे की
हाफ आणि डिस्टन्स बिटवीन देम, डिस्टन्स बिटवीन द टू पॅरलल साइड्स, डिस्टन्स बिटवीन द टू हाफ पॅरलल इंटू ए साइड्स. इंटू एच. एच जो असतो तो काय झाला, हाईट झाली. त्याची हाईट किती आहे मग आता सध्या, हाईट 3 आहे त्याची. आणि ए म्हणजे ए आपला नुसता एकच नसतो, या ए प्लस बी असतो तिथं, ए प्लस बी असतो. हाफ ए प्लस बी इंटू एच असतो. एच माझा 3 आहे, ए प्लस बी किती येतोय, 7 येतोय आपल्याला. समजून घ्या मित्रांनो, हे आय नो, मला माझ्या माहितीप्रमाणे हा असा प्रकार कुठलाही तुम्हाला जर ट्युशन मध्ये जरी असला तरी शिक्षक मला नाही वाटत हे दाखवेल तुम्हाला म्हणून. दिस इज जिओजेब्रा क्लासिक. हे जिओजेब्रा म्हणून सॉफ्टवेअर आहे, याच्यामध्ये आपण हे तयार करू शकतोय. हे समजून घेण्यासाठी सांगतो मी तुम्हाला. थोडासा प्रयत्न, एक पाऊल मी उचललं की एक पाऊल तुम्हाला उचलावं लागणार, त्याशिवाय दोघांच्या याच्याने नाही का गाडा चालेल आपला. हा जो भाग आहे हा 2 आहे, याचा अंतर 2 आहे, याचा अंतर 5 आहे. ए प्लस बी दोघांची बेरीज झाली 7 आणि या दोघांची हाईट किती आहे, 3 आहे. 7 त्रिक किती झाले, 21. 21 भागिले 2 म्हणजे किती आलं, 10.5. म्हणजे मी 3 पद्धतीने दाखवले तुम्हाला. एक काय तर फॉर्म्युला डायरेक्टली आपल्याला जर काय हे माहित नसेल, नुसतं याच्याने काढलं आपण दाखवतो आपण हे किती 10.5 आलं. पण हे नक्की काय असतं, तर हा जो काय एक्स आहे त्या फंक्शनचा खालचा जो एरिया असतो तो म्हणजे आपल्याला जो मिळतो तो म्हणजेच इंटिग्रेशनचा एरिया येतो. मग आता हे असा भाग आहे, समजा मी हे बदललं तर हे बदलणार बरं का. हे बघा, हे 4चं 5 होतं, 5चं मी 4 केला, 4ला 6 आला. कसं 6 आला बघा, बघू तुम्ही. ते x²/2 आहे, बरोबर आहे ना. आपलं उत्तर जे आलं ते x²/2. एकदा तुम्ही 4चा स्क्वेअर लिहिणार. इथं मला काय म्हणायचं ते इथं समजून घ्या. इथं कसं लिहिलं तुम्ही, इथं 5 होता म्हणून 5चा स्क्वेअर लिहिला. इथं 5चा स्क्वेअर 25, 4चा स्क्वेअर असला असता तर किती झाला, 16 झाला असता. 16 वजा 4 म्हणजे किती झाले असते, 12. 12 भागिले 2 म्हणजे किती मिळाला असता मला, 6 मिळाला असता. हे असं. किंवा इकडून बघा, हे झाले 2, 2 अधिक 4 किती झाले, हे 6. ए अधिक बी 6 झाले. आणि मग ह्या दोघांमधलं अंतर किती आहे, 2 आहे. 6 दोन्ही 12, 12 भागिले 2 म्हणजे किती झालेलं, 6 झालेलं ते. आय होप आय एम मेकिंग दिस क्लिअर फॉर यू. हा जर घेतला 2 ते 3च्या दरम्यान एवढाच घेतला तर तो एरिया काय होतोय, लहान होतोय. ठीक आहे, कारण की याच गोष्टीवर आधारित आपण पुढच्या प्रॉपर्टीज बघायचे त्याच्या आपल्या पूर्णपणे. ठीक आहे, तर बघूया, चला प्रॉपर्टीज कडे जाऊया आणि जसं जसं लागेल तसं तसं याचा संदर्भ घेऊया आपण. पुढे जाऊया, फंडामेंटल प्रॉपर्टीज ऑफ डेफिनेट इंटिग्रेशन. आता यांनी पहिली प्रॉपर्टी काय दिलेली आहे बघा, जर त्याच नंबर पासून त्याच नंबर पर्यंत जर असेल, म्हणजे ए टू ए, मी ए टू बी नाही घेतला, इथं ए टू ए असं लिहिलेलं आहे, आणि एखादं फंक्शन दिलं असेल तर अर्थातच ते किती येणार आहे, 0 येणार आहे. हे नुसतं एका सेकंदामध्ये तुम्हाला मी ग्राफवरून सांगू शकतो. आता ए आणि बी कसा इथं वेगळा वेगळा आहे का नाही, त्यांचं काय म्हणणं आहे, ए टू बी जाऊच नका तुम्ही, ए टू एच जावा. गेलं की ए टू ए. ए टू ए म्हणजे एरिया उरेल का तिथं, काय आपल्याला इंटिग्रेशनच्या खाली उरणारच नाही. म्हणजे व्हॅल्यू काय येणार आपल्याला, 0 येणार इथं. हे झालं कॉमन सेन्स, लॉजिक झालं. आता हे नाही का डायरेक्टली डिटेल प्रूफ बघूया त्याचं, की हा फंक्शन आहे, हे त्याचं उत्तर आहे. मग हा फंक्शन असेल तर काय असणार आहे, या फंक्शनचा इंटिग्रेशन जी ऑफ एक्स, तर या फंक्शनचा इंटिग्रेशन जी ऑफ एक्स प्लस सी लिहिलेलं आहे. आता लिमिट्स मात्र वर पण सेम आणि खाली पण सेम टाकलेलं आहे. म्हणजे वर जे काय टाकणार हा तोच खाली पण टाकणार आहे. मग अर्थातच हे सगळं काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे आणि मला उत्तर काय मिळणार आहे, 0 मिळणार आहे. म्हणजे लिमिट्स फ्रॉम द सेम नंबर टू द सेम नंबर विल गिव्ह अस द आन्सर ॲज 0. इथं एक एक्झाम्पल करून दाखवलंय, इंटिग्रेशन ऑफ फ्रॉम 1 to 1, आणि आतमध्ये कुठलं फंक्शन आहे, 1 हे फंक्शन आतमध्ये आहे. त्या 1चं इंटिग्रेशन काय येत असतं, x येत असतं, आणि मग त्याचं अप्पर लिमिट 1 टाकलंय, लोअर लिमिट पण 1. हा एक्सच्या ठिकाणी 1 टाकला, हा देखील 1 एक्सच्या ठिकाणी टाकला, आणि मग त्या दोघांची काय केली, वजाबाकी. मग उत्तर किती आलेलं आहे, 0 आलेलं आहे. ही झाली बेसिक फंडामेंटल प्रॉपर्टीज मधली फर्स्ट प्रॉपर्टी. त्यानंतर नाव आय शॅल मूव्ह ऑन टू द सेकंड प्रॉपर्टी. आता ही प्रॉपर्टी लक्षात घ्या, फार महत्वाची प्रॉपर्टी. मी इथं ए पासून बी पर्यंत जात आहे, आणि इथं काय करतोय, मी बी पासून ए पर्यंत येत आहे. असा जर उलटा प्रकार केला, ए टू बी होता, त्याचं रूपांतर मला बी टू ए करायचं असेल तर याचं चिन्ह बदलायचं, इंटिग्रेशनचं काय करायचं, चिन्ह बदलायचं इथं.
आता इथं पहिल्यांदा त्याचं प्रूफ बघू. हा सोपा प्रूफ आहे. इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स हा जी ऑफ एक्स प्लस सी असा जर कन्सिडर केला तर याचे लिमिट्स येणार. याला इथं काय होणार, याचे लिमिट्स येणार. जी ऑफ एक्स प्लस सी त्याचे लिमिट्स काय दिले, एकदा बी आणि एकदा ए दिला. मग बी टाकल्यानंतर जी ऑफ बी प्लस सी, जी ऑफ ए मायनस सी, सी सी कॅन्सल झाले, याच्यातला प्लस सी आणि मायनस सी. उरलेला भाग जो आहे तो जी ऑफ बी मायनस जी ऑफ ए आहे. ठीक आहे. मग या दोघांमधून काय करतो मी, मायनस चिन्ह कॉमन काढतो. आतमध्ये काय राहील, जी ऑफ ए मायनस जी ऑफ बी. आता वर बी आणि खाली ए असेल तर जी ऑफ बी मायनस जी ऑफ ए येतं. पण आधी ए आणि नंतर बी असेल तर याचाच अर्थ काय, वर ए असला पाहिजे आणि खाली बी असला पाहिजे. त्यामुळे याचं मायनस चिन्ह बाहेर काढल्यानंतर आतमध्ये जो भाग राहतो त्याचं परत एकदा इंटिग्रेशन मध्ये लिहायचं असेल तर हा जो पहिला भाग असतो तो अप्पर लिमिट साठी असतो म्हणून ए वर आला. हा दुसरा भाग असतो लोअर लिमिट साठी असतो म्हणून बी काय आला, खाली आला. म्हणजे जो काय ए टू बी होता आपला, ए टू बी एफ ऑफ एक्स, तो बी टू ए करत असताना त्याचं चिन्ह काय होणार, बदललं जाणार. हे एकदा ग्राफने बघूया आपण इथं. आता माझा फंक्शन आहे हा असा आहे. आता हा 2 to 4 आहे. ए काय घेतलाय 2 आणि बी काय घेतलाय 4. आता उलट करतो मी. उलट म्हणजे काय, 4 to 2 करतो. म्हणजे ए ला काय करायला पाहिजे, मी 4 करायला पाहिजे. आय एम शुड चेंज ए टू 4 आणि बी ला 2 करायला पाहिजे. मी बी ला काय केला पाहिजे, 2 केला पाहिजे. उलटा झाला का नाही, हा इकडचा मोठा झाला आणि इकडं लहान. तर असं जर असेल तर त्याचं काय होणार माहितीये का, इंटिग्रेशन हे निगेटिव्ह कन्सिडर केलं जाणार, मायनस होणार त्याचा. एक कन्व्हेन्शन आहे, एक पद्धत आहे की बाबा इकडं उलट जर लिमिट तुम्ही घेत असेल तर तो पण एरिया येणारच आहे. एरिया येणारच आहे, एरिया का झिरो येत नाही. पण जो काय एरिया येतो तो काय घ्यायचा, निगेटिव्ह म्हणून कन्सिडर करायचा त्याला. ठीक आहे. याच्यावरचं एक उदाहरण घेऊया. बघा बघू, इथं एक उदाहरण दाखवलेलं आहे. 1 to 2 मध्ये आणि एक्सच दिलेला आहे, आपलं फंक्शनच दिलेलं आहे. त्याचं किती येणार, एक्स स्क्वेअर अपॉन 2. इथं लिमिट्स मात्र येणार वर लिमिट येणार 2 आणि खाली 1. हा 2 जो आहे बाहेर काढला कोएफिशियंट, 1/2 जो आहे तो बाहेर काढलाय कोएफिशियंट. आतमध्ये जे आहे एकदा 2 ठेवायचा आणि एकदा 1 ठेवायचा. 2 चा स्क्वेअर, इथं 2 ठेवला, 2 चा स्क्वेअर आला. इथं 1 ठेवला, 1 चा स्क्वेअर आला. इथं 2 चा स्क्वेअर मायनस 1 चा स्क्वेअर. 2 स्क्वेअर इज 4, 1 स्क्वेअर इज 1, 4 मायनस 1 इज 3. म्हणजे इथं 3/2 म्हणजेच किती आला, 1.5. 1 to 2 मी ज्या वेळेस घेईन ते काय येणार आहे, 1.5. इथं बघता येईल तुम्हाला लाईव्ह, कारण फंक्शन माझं तेच आहे. 1 to 2 1.5 आला का, हा 1.5. तेच मी 2 to 1 घेतलं तर काय होणार आहे, -3/2. कसं काय, एक्स स्क्वेअर बाय 2. पहिल्यांदा अप्पर लिमिट ठेवतो, म्हणजे अप्पर लिमिट हा 1 स्क्वेअर झाला, लोअर लिमिट काय 2 स्क्वेअर. आता आधी कसं होतं 2 स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर, इथं काय आला 1 स्क्वेअर मायनस 2 स्क्वेअर. म्हणजे हे उलट झालं, इथं 1 - 4 झाला. तो 1 - 4 इज -3 आला. मग तो -3/2. सो दिस इज -1.5. आणि इथं जर तुम्हाला दाखवायचं असेल तर मी असं करावं लागेल, मला बी ला इथं घेऊन यावं लागेल आणि ए ला इकडं न्यावं लागेल आणि बी ला उलट इकडं आणावं लागेल मला. हा -1.5 आला. ठीक आहे. म्हणजे ह्या प्रॉपर्टीज कोणी फेकाफेकी केलेल्या नाहीत, हे प्रत्यक्षात घडतंय म्हणून दाखवलेलं आहे ते. थर्ड प्रॉपर्टी आहे. याच्यात फारसं अवघड असं काही नाही, हे सगळं समोर येऊ दे मग सांगतोय की. आता ए टू बी घेतला, या प्रॉपर्टीचं वैशिष्ट्य काय बघा, ए टू बीच आहे, इथं सुद्धा ए टू बीच आहे. फक्त इथं बदल काय, याच्यात एक्स आहे आणि इथं डीएक्स लिहिलंय, त्याच्याऐवजी टी आणि डीटी लिहिलंय. मग त्यांचं म्हणणं हेच आहे की तुम्ही हा जर व्हेरिएबल बदलला तर याच्यामध्ये उत्तरामध्ये बदल होत नाही. म्हणजे एक्सचं रूपांतर मी टी मध्ये केलंय आणि डीएक्सचं डीटी मध्ये झालंय. तर हा व्हेरिएबल बदलल्यामुळं उत्तरामध्ये बदल होत नाही. बघा बघू, हा बेसिक आपला रूल आहे. एफ ऑफ एक्सचा इंटिग्रेशन जो आहे तो जी ऑफ एक्स आहे असं घेतला आपण. मग आपण एफ ऑफ एक्स लिहिला, एफ ऑफ एक्स ते लिमिट्स दिले, वरचा लिमिट दिला जी ऑफ बी झाला, खालचा लिमिट दिला जी ऑफ ए झाला. हे दिल्यानंतर दोघांची काय होणार आहे, हा सी आणि सी कॅन्सल होणार आहे. व्हॉट आय गेट इज जी ऑफ बी मायनस जी ऑफ ए. हा झाला फर्स्ट पार्ट.
मग आता या एक्सच्या ऐवजी टी घेतल्यामुळे काय फरक पडला, एफ ऑफ टी जे आहे त्याचं उत्तर लिहिताना जी ऑफ टी येणार, उत्तर लिहिताना काय येणार, जी ऑफ टी येणार प्लस सी येणार. आणि मग लिमिट्स परत आपण ठेवतोच, हे लिमिट्स कोणाचे आहेत, आता इथं ए टू बी जे लिहिलेलं आहे, आता इथं विथ रिस्पेक्ट टू काय चालू आहे, डी टी, म्हणजेच याचा अर्थ हे लिमिट्स कोणाचे आहेत, टीचे आहेत, हे लिमिट्स कोणाचे आहेत तर टीचे आहेत. मग ज्या ठिकाणी टी आहे त्या ठिकाणी एकदा बी ठेवणे आणि त्या ठिकाणी एकदा ए ठेवणे. इथं कसं होतं, हे लिमिट्स इकडच्या बाजूला हे लिमिट्स कोणाचे होते, ए टू बी जो लिहिलाय तो एक्सचे लिमिट्स आहेत, दीज आर द लिमिट्स ऑफ एक्स अँड दीज टू आर लिमिट्स ऑफ टी नाव. मग ज्या ज्या ठिकाणी टी ठेवताय तिथं तिथं मी बी ठेवला आणि तिथं तिथं मी ए ठेवला, दोघांची वजाबाकी केली, मगाशी कॅन्सल झाल्याप्रमाणे हा सी कॅन्सल होतो, जी ऑफ बी मायनस जी ऑफ ए मिळतो. सो दिस इज सेकंड पार्ट अँड दिस इज फर्स्ट पार्ट, दिस इज ऍक्च्युअली फर्स्ट पार्ट, इट शुड बी फर्स्ट पार्ट. मग या दोघांवरून तुम्हाला दिसत असेल हा सुद्धा जी ऑफ बी मायनस जी ऑफ ए मिळतोय, हा सुद्धा जी ऑफ बी मायनस जी ऑफ ए मिळतोय. म्हणून बाय दीज टू थिंग्स दीज टू आर सेम, एल एच एस आणि आर एच एस कसे झाले, सेम झाले आपल्याला. म्हणून मी एक्सचं रूपांतर टी मध्ये केलं तर काही फरक पडत नाही इंटिग्रेशनच्या याच्यामध्ये. ठीक आहे. आता नेक्स्ट प्रॉपर्टी बघू, याच्यामध्ये एक एक्झाम्पल घेऊन दाखवलेलं आहे त्यांनी, बघूया. आता कॉस एक्स डीएक्स लिहिलाय आणि लिमिट दिले 0 to पाय दिलेले आहेत. कॉस एक्सचं उत्तर काय येतं, कॉसचं इंटिग्रेशन आहे मायनस नाही बरं का, इंटिग्रेशन प्लस आहे. कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन येतो पण कॉसचं इंटिग्रेशन मात्र काय येतं, प्लस साईन येतं, प्लस साईन एक्स आणि लिमिट्स आर फ्रॉम पाय टू 0. पहिल्यांदा पाय टाकला नंतर 0 टाकला, साईन ऑफ पाय हा 0च असतो, साईन ऑफ 0 हा 0च असतो, त्यामुळे हा 0 आलेला आहे. तेच कॉस एक्सच्या ऐवजी कॉस टी ठेवला तर कॉस टी डी टी ठेवला तर इथं जसा साईन एक्स मिळाला तसा इथं साईन टी मिळणार आहे फक्त. आणि हे जे लिमिट्स आहेत ते टी मध्ये ठेवायचे आहेत आपल्याला. मग इथं देखील साईन पाय मायनस साईन 0, 0 मायनस 0 काय आलेला आहे, 0 तो आलेला आहे आपल्याला. ठीक आहे. जरी काही विशेष नसलं तरी ती प्रॉपर्टी आपल्याला फार उपयोगाची आहे, ज्यावेळेस त्याची गरज पडेल आपण त्यावेळेस मी तुम्हाला ते खास करून सांगेन की एक्सचा टी ठेवला तरी चालतो किंवा टीचा एक्स केला तरी चालतो आपल्याला. प्रॉपर्टी 4 आपल्याला आता ही प्रॉपर्टी आहे, तर ही प्रॉपर्टी आपल्याला ग्राफने पण खूप छान पद्धतीने समजेल. बघूया आता आपण. आता याचं म्हणणं काय बघा, ए टू बी जर असेल, ए पासून बी पर्यंत ह्या व्हॅल्यूज कोणाच्या असतात, एक्सच्या व्हॅल्यू असतात. एक्स माझा जो आहे ए पासून बी पर्यंत आणि हा एक ग्राफ आहे, त्याच्या खालचा एरिया असतो, हा ग्राफच्या खालचा एरिया असतो, ते एरियालाच आपण इंटिग्रेशन म्हणतो. आणि मग सी हा असा पॉइंट आहे, कसा आहे तो, ए आणि बी च्या मधला आहे, म्हणजे सी हा पॉइंट, लेट मी चेंज द कलर इफ पॉसिबल हिअर. हा सी जो आहे तो काय आहे, मधला पॉइंट आहे. त्यामुळं या सी साठी एक्स इज इक्वल टू सी साठी हा जो कंप्लीट एरिया आहे ए पासून बी पर्यंतचा कंप्लीट एरिया, मग त्यांनी म्हटलंय ते एरिया डायरेक्टली न घेता तुम्ही ए पासून सी चा आधी काढा आणि सी पासून बी चा आधी काढा आणि मग त्या दोघांची बेरीज करा. हाच या गोष्टीचा अर्थ आहे. पहिल्यांदा लिमिट ए पासून सी पर्यंत, नंतर सी पासून बी पर्यंत आणि मग दोघांची काय करायची, बेरीज करायची. हा त्याचा साधारण अर्थ आहे. मग ते आपण प्रूव्ह करून बघूया. पहिल्यांदा या उत्तरामध्ये बघा, हा इंटिग्रेशन म्हणजेच काय असणार आहे, जी ऑफ एक्स असणार आहे. आर एच एस कन्सिडर केलेला आहे. एल एच एस हा जो आहे आपल्याला ऑलरेडी माहित आहे, हा किती येत असतो, पहिल्यांदा जी ऑफ बी मायनस जी ऑफ ए येत असतो, जी ऑफ बी मायनस जी ऑफ ए येत असतो हा, कारण वरचं अप्पर लिमिट पहिल्यांदा येतं नंतर लोअर लिमिट येतं ना त्याचं, म्हणून तेवढा येतो तो. आता या सगळ्याला कन्सिडर केलंय बरं का, इथं राईट हँड साईडला कन्सिडर केलंय. आता राईट हँड साईड मध्ये इथं काय आलेलं आहे, जी ऑफ एक्स प्लस सी आणि सी टू ए टू सी जे लिमिटचं पहिल्यांदा सी आणि ए ठेवणार. आता हा जी ऑफ एक्स प्लस सी, बी टू सी, हा सी आणि हा सी याचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. हा तसंच या बाबतीत सांगतो मी, हा सी आणि हा सी याचा देखील एकमेकांशी काही संबंध नाही. हा सी काय असतो, आपण इंटिग्रेशनचा कॉन्स्टंट आहे, नेहमी येतो.
पण हा सी कोण आहे? ही एक्स ची व्हॅल्यू आहे. ही कोण आहे? एक्स ची व्हॅल्यू आहे. जिथं जिथं एक्स आहे तिथं तिथं हा सी ठेवायचा आपल्याला. हा जो सी आहे ती एक्स ची व्हॅल्यू आहे आणि हा इंटिग्रेशनचा कॉन्स्टंट आहे. मग आता जिथं एक्स आहे तिथं सी ठेवला आणि जिथं एक्स आहे तिथं ए ठेवला. जिथं एक्स आहे तिथं बी ठेवला. जिथं एक्स आहे तिथं सी ठेवला. मग सी ठेवला आणि ए ठेवला, बी ठेवला आणि परत सी ठेवला. मला वाटतं मग आता कॅन्सल होणाऱ्या गोष्टी कुठल्या आहेत? हा प्लस सी हा मायनस सी कॅन्सल होणार आहे. हा प्लस सी आणि हा मायनस सी कॅन्सल होणार आहे. आणखीन काय कॅन्सल होण्यासारखं आहे? इथं बघा, हा जी ऑफ सी जो आहे हा प्लस आहे. हा जी ऑफ सी इकडं आलेला जो आहे, हा जो जी ऑफ सी इथं आलेला आहे तो मायनस आहे. हा प्लस वाला आणि हा मायनस वाला काय होणार आहे? कॅन्सल होणार आहे. म्हणजे उरणारा भाग कुठला आहे? ओनली सम पार्ट इज रिमेनिंग. हा जी ऑफ ए राहिला, हा जी ऑफ बी राहिला. तोही जी ऑफ बी हा पॉझिटिव्ह आहे आणि जी ऑफ ए हा निगेटिव्ह आहे. जी ऑफ बी मायनस जी ऑफ ए म्हणजेच काय असतं? पहिलं जे आहे एल एच एस तो असतो. सो एल एच एस इज इक्वल टू आर एच एस. मग आता आपण आपल्यासाठी करून बघूया. इंटिग्रेशन मगाचं जे होतं आपल्याला, मी तेच घेतो. 2 to 5 जो होता, 2 to 5 एक्स घेतला होता मी, तर त्याचं उत्तर किती आलं आपल्याला? त्याचं उत्तर आलं होतं 10.5 आलं होतं आपल्याला. 10.5 आलं होतं. मग आता 2 आणि 5च्या मधला एक पॉईंट मी घेतो. कुठलाही पॉईंट घेतला तरी चालतो. मग मी काय करतो? याचे 2 तुकडे करतो. बघा बरं का, 2 तुकडे करतो. कसे काय? हा 2 आहे, हा 5 आहे. 2 आणि 5च्या मधला कुठला घेणार? मी 3 घेतो. तर या इंटिग्रेशनचं रूपांतर असं करतो मी. एक लिहितो 2 पासून 3 पर्यंत आणि दुसरा लिहितो, किती लिहू दे दुसरा? सांगताय कोणी ऑडिओ चालू करून? 3 ते 5. 3 ते 5. 3 ते 5 नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 3 ते 5. बर, हा 2 ते 3 आणि 3 ते 5 असं लिहिलेलं आहे आपण. मग उत्तर जे आहे, याचं जे काय उत्तर येणार आणि याचं जे काय उत्तर येणार आहे, दोघांची बेरीज केल्यानंतर किती यायला पाहिजे? मला 10.5च यायला पाहिजे. इथं दाखवतो तुम्हाला मी ग्राफमध्ये डायरेक्टली. बघा इथं मगाचा सम आता 2 पासून 5 पर्यंत घेतला होता मी, तर उत्तर किती येणार आहे? 10.5. आता इथं मी हा सी ठरवतो. सी मला किती पाहिजे? आय वॉन्ट सी टू बी एक्झॅक्टली 3. हा नियम तिथं लागू पडतो बरं का. इथं खरं आता हे दिसतं. चला, हा बघा, ही झाली ए ची व्हॅल्यू इथली. म्हणजे पहिला जो आहे का नाही, हा इथला भाग तो झाला. हा आहे दुसरा भाग. आता 2.5 अधिक 8 किती झाले? 10.5 होतात का नाही? मग त्याच हिशोबाने आहे हा. तुम्हाला जर थोडंसं दिसत नसेल व्यवस्थित तर मी हे झूम करून दाखवतोय. हा हा 2 to 3 घेतला तर त्याचा एरिया किती यायला लागलाय? 2.5 येतो. आणि 3 to 5 घेतला त्याचा एरिया किती येतोय? 8 येतोय. आणि तोच 2 पासून 5 पर्यंत घेतला डायरेक्टली तर त्याचा एरिया किती येतोय? 10.5. आणि हे जे काय आहे याच्या दोघांची बेरीजच यायला लागल्या ना, बरोबर, 2.5 आणि 8. तर असाच तो भाग आहे. सिंपल भाग आहे हा. सो इवन इफ आय ऍड देम देन द आन्सर विल बी 10.5. म्हणजेच हा ए टू बी आपण डायरेक्टली ए पासून बी पर्यंत न जाता ए टू सी कडून मग सी कडून बी कडे गेलं तरी चालण्यासारखं आहे. इथं दाखवण्यासारखं काय माहितीये का आणखीन एक? समजा आता हा झाला, हा सी जर मी काही घेतला तरी चालतो बरं का. आता मी मगाशी 3 घेतला, या दोघांच्या मधला काही घेतला तरी चालतो मी. हा दोघांच्या मधला आता 4 घेतला. इथं बघा बघू हे बदलतंय का? 10.5 तसाच राहतो मी. आता इथं 6 झाला, इथं 4.5 आलेला आहे. तो 6 आणि 4.5 म्हटल्यानंतर काय झालेलं आहे? 10.5 आलेलंच आहे ते. हा सी काही बदलला मी, ए आणि बी च्या मधला कुठलाही घेतला, हा जरी आकड्यामध्ये दिसत असेल त्या दोघांची बेरीज केलं की 10.5च होणार आहे. याच्यामध्ये फरक पडत नाही. सर हे इकडे घ्यायचा का सी? इकडे घेतल्यावर काय होणार आहे? इकडे घेतल्यावर डायरेक्टली इथं ठेवलं तर डायरेक्टली ए टू बी झाल्यासारखाच आहे. मागचा सी घेतला तर काय होणार आहे? गंमत काय होणार माहितीये का? इथं हा मागं जर गेलो आपण इकडं, आपलं म्हणणं काय ए टू बी च्या मधला सी पाहिजे त्यांनी म्हणलेलं आहे.
पण मी जरी मागे घेतलो तरी एरिया बदलत नाही. हे तुम्हाला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन साठी सांगतोय मी, कारण की उलटा एरिया होतो इथं. सी टू ए होतो, ए टू सी असतो का नाही आपला, हा सी ज्यावेळेस मध्ये असतो त्यावेळेस काय झाला, ए टू सी असतो. पण मी असा उलटा केला की काय झाला, सी टू ए झाला. त्यामुळे हा निगेटिव्ह कन्सिडर करायचा. हा 12 आहे, हा 1.5 वजा आहे, म्हणजे काय आला परत एकदा 10.5. म्हणजे थोडक्यात काय तर सी काही घ्या तुम्ही, इंटिग्रेशन बदलत नाही तुमचं. इकडे गेलं तर हे निगेटिव्ह येईल इकडचं, पण हे बदलत नाही तुमचं 10.5. ओके, दॅट्स इनफ. आय होप ऑल ऑफ यू आर गेटिंग दिस. तर एक सम करून दाखवलेला आहे याच्यामध्ये. आता हा थोडासा कसा घेतलेला आहे बघा, 0 पासून पाय पर्यंत जो आहे त्याचे 2 तुकडे केले. आता 0 आणि पाय च्या मध्ये कोण असतं, 0 इथं आहे, पाय इथं आहे. 0 आणि पायच्या मध्ये काय असतं तर π/2 असतो. मग याचे 2 तुकडे करून इंटिग्रेशन केले. पहिला 0 to π/2 घेतला आणि नंतर π/2 to पाय घेतला. 0 to π/2 आणि नंतर π/2 to पाय घेतला. तर किती एरिया येतो, तोच एरिया डायरेक्टली 0 to पाय घेतल्यानंतर येणार आहे. इथं दाखवलेलं इथं. मग आता पहिल्यांदा एकदा दाखवतो, हे बघा. 0 to π/2 आणि π/2 to पाय. साइन जो आहे, या साइनचा इंटिग्रेशन मायनस कॉस एक्स आहे. या साइनचं इंटिग्रेशन मायनस कॉस एक्स आहे. आता लिमिट्स ठेवताना पहिल्यांदा आपण अप्पर लिमिट ठेवतो, नंतर लोअर लिमिट ठेवतो. अप्पर लिमिट ठेवला इथं, नंतर लोअर लिमिट ठेवला, अप्पर लिमिट ठेवला, लोअर लिमिट ठेवला, आणि मध्ये याच्यामध्ये मायनस साइन आणि याच्यामध्ये मायनस साइन. आता इथं अप्पर लिमिट काय होतं, π/2 होतं, इथं लोअर लिमिट 0. पण इथं अप्पर लिमिट काय, पाय आधी आहे, त्यामुळे पायची किंमत आधी, नंतर π/2 आहे. बर, आता एक गोष्ट पहिल्यांदाच इथं बघा, हा मायनस कॉस ऑफ π/2 आहे, हा मायनस कॉस ऑफ π/2 परत एकदा मायनस चिन्ह आहे, त्यामुळे हे डायरेक्टली खरं कॅन्सल करायला हरकत नाही आपल्याला. आता कॉस ऑफ 0 हा काय, हे तर कॅन्सल झालेलं आहे. समजा कॉस ऑफ 0 काय मिळतं आपल्याला, कॉस ऑफ 0 हा 1 आहे, पण त्याच्या बाजूला 2 वेळा मायनस चिन्ह आहे, म्हणजे काय झाला, +1 झाला तो. कॉस ऑफ पाय किती आहे तर -1 असतो. कॉस ऑफ पाय काय असतो, -1 असतो. त्या -1 ला परत एकदा मायनस चिन्ह आलं म्हणजे काय झालं, प्लस झाला तो. म्हणजे इथं प्लस आला, +1 आला. 1 + 1 किती झालेला आहे, तो 2 झालेला आहे. मग ठीक आहे. आता या बाजूला बघा, मग आता 0 to पाय घेतलेला आहे आणि साइन एक्स लिहिलेलं आहे. म्हणजे हा जो होता, मी तुकडे जे करून घेतलं होतं 0 to π/2 आणि π/2 to पाय, त्याच्याऐवजी आता डायरेक्टली 0 पासून पाय पर्यंत घेऊन बघितल्यावर काय येतं ते बघा. हा पहिल्यांदा काय आलेला आहे, मायनस कॉस लिहिलेला आहे. मग वरचा अप्पर लिमिट पहिल्यांदा टाकणार, नंतर लोअर लिमिट टाकणार. अप्पर लिमिट टाकला, कॉस ऑफ पाय मिळाला. लोअर लिमिट टाकला, कॉस ऑफ 0 मिळाला. हा पाय जो असतो, कॉस ऑफ पाय काय असतो, -1 असतो. -1 ला परत एकदा मायनस चिन्ह दिलं म्हणजे +1 झाला तो, +1 झाला. हा कॉस ऑफ 0 हा 1 नसतो, म्हणजे हा -1 आला इथला. हा तर 1 असतो त्यामुळे -1, पण परत एकदा मायनस चिन्ह असल्यामुळे तो +1 झाला. तर 1 + 1 किती मिळतात, एकत्र 2 मिळतात. दॅट इज वाय LHS अँड RHS आर इक्वल हिअर. ठीक आहे. ही झाली 4th प्रॉपर्टी मला वाटतं. त्याच्यानंतर प्रॉपर्टी 5 कडे जाऊया आपण. आता या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या ग्राफमध्ये आपण ठीकशा दाखवू शकत नाही. डायरेक्टली प्रॉपर्टीचा विचार करायचा आणि बघायचं हे काय येतं ते. लेट सी, पहिल्यापासून बघा जरा नीट बघा हे व्यवस्थित. प्रॉपर्टी 5 ही सगळ्यात जास्त या चॅप्टरमध्ये सगळ्यात जास्त वापरली जाणारी प्रॉपर्टी आहे. ही प्रॉपर्टी नंबर 5. याच्यामध्ये काय केलेलं आहे, 0 to a दिलेलं आहे, f(x) दिलेला आहे, dx दिलेला आहे. आता त्याचं रूपांतर कशामध्ये केलेलं आहे, हा 0 to a बदललाय का मी, 0 to a नाही बदललेला. पण या x च्या ऐवजी मी आतमध्ये काय लिहिलेलं आहे, a - x. हा a कुठला आलेला आहे, जो अप्पर लिमिट आहे तो. म्हणजे काय बघा बरं का, हा 0 to a f(x) dx असेल तर हा a, हा x च्या ऐवजी a - x टाकू शकतो आपण. म्हणजे वरचा जो a आहे तो याच्यामध्ये घालू शकतो आणि a - x म्हणू शकतो त्याला. हे जरा दिसायला विचित्र आहे, मनाला वाटायला पण विचित्र आहे, पण हे खरं आहे, हे बरोबर आहे, हे ट्रू आहे. कसं काय येतंय ते बघा जरा. आहे पहिल्यांदा आपण RHS नी सुरुवात करूया. हा जो RHS आहे तो कन्सिडर करूया. RHS
याच्यावरून याच्याकडे येऊ आपण. ठीक आहे, बघा जरा आता एफ ऑफ एक्सचं इंटिग्रेशन हे जी ऑफ एक्स असतं. तर इंटिग्रेशन फ्रॉम 0 to a मी RHS कन्सिडर केलेलं आहे. एफ ऑफ a मायनस एक्स डी एक्स असं लिहिलेलं आहे. आता मी काय करतो, सबस्टिट्यूशन वापरतो. a मायनस एक्सच्या ऐवजी काय ठेवतो, टी ठेवतो. a मायनस एक्सच्या ऐवजी टी ठेवतो. म्हणजे मग एक्सचं रूपांतर काय होणार, एक्स इकडं जाईल आणि टी तिकडं जाईल, म्हणजे a मायनस टी होणार. एक्सच्या ठिकाणी काय होणार, a मायनस टी. त्याचं ज्या वेळेस मी नाही का डेरिव्हेटिव्ह काढतो, एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतोय आपल्याला, डीएक्स येतोय. एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतोय, डीएक्स. आणि टीचा डेरिव्हेटिव्ह काय येतोय, डीटी येतोय. पण मायनस चिन्ह यायला लागलंय बरं का, इथं मायनस चिन्ह येतंय. त्यामुळं डीएक्स इज इक्वल टू काय येतोय आपल्याला, मायनस डीटी येतोय. डीएक्स काय येतोय, मायनस डीटी येतोय. ठीक आहे, मग हे तर डीएक्सच्या बाबतीत आपलं झालं. म्हणजे काय केलं आपण, हा डीएक्स कुठं वापरणार आहे मी, डीएक्सच्या ठिकाणी dt ठेवणार आहे. याचं रूपांतर कशामध्ये येणार, मायनस dt मध्ये होणार. ठीक आहे, मग आतमधला जो भाग आहे तो काय आहे, आतमधला भाग जो आहे तो a मायनस एक्स. a मायनस एक्सच्या ठिकाणी काय होणार हो, टी होणार. ठीक आहे, म्हणजे हा भाग काय होणार आहे, टी येणार आहे. हा भाग काय येणार आहे, dt येणार आहे. हे सगळं खरं. मग आता मी तुम्हाला आधीपासून सांगतो आणि आता देखील सांगतो, हे जे लिमिट्स आहेत, हे जे लिमिट्स आहेत ते कोणाचे आहेत लिमिट्स, हे लिमिट्स कोणाचे आहेत, तर इथं dx लिहिलाय म्हणजे ते कोणाचे आहेत, x चे लिमिट्स आहेत. हा x इज इक्वल टू 0 असतो आणि हा x इज इक्वल टू a असतो. थोडंसं वाटलंसं क्लीन करून दाखवतो. दिस इज x इज इक्वल टू 0 अँड दिस इज x इज इक्वल टू a. पण माझा इथं dt येणार आहे, इथं t येणार आहे. म्हणजे हा जो dx आहे, dxचं रूपांतर मायनस dt झालं. हा जो मायनस dt आहे तो मी इथं लिहिला. परत जो काय a मायनस एक्स आहे त्याच्याऐवजी t लिहिला. मग इथं जे लिमिट्स लागतील ते t चे लागणार. मला काय म्हणायचं, हे जे लिमिट्स लागतील ते कोणाचे लागणार आहेत, मला t चे लागणार आहेत. म्हणून हे लिमिट्स कोणाचे आहेत, x चे आहेत. आता कोणाचे लागणार आहेत आपल्याला, t चे लागणार आहेत. मग x च्या व्हॅल्यूजला t च्या काय व्हॅल्यूज येतात ते बघायचं. x ची पहिली व्हॅल्यू काय येते, 0 होती. x ची व्हॅल्यू 0, ही 0 व्हॅल्यू याच्यात टाकली, समजा ही 0 व्हॅल्यू याच्यात टाकली. x च्या ठिकाणी काय टाकणार मी, 0 टाकणार. a मायनस 0 म्हणजे t किती येणार, a आला. म्हणून t ची किंमत काय लिहिली मी इथं, a लिहिली. इथं t ची किंमत काय लिहिलेली आहे, a. हे समजून घेण्याचा प्रकार आहे. हे प्रत्येक सम मध्ये तुम्हाला येणार. ज्या ज्या ठिकाणी असं काहीतरी सबस्टिट्यूशन करता तुम्ही, सबस्टिट्यूशन केलं की x चे लिमिट बदलणार आणि ते जे येणार ते लिमिट t चे येणार. आता x चे लिमिट बदलून t चे लिमिट्स तुम्हाला तिथं फॉर्म होणार. मग x जर 0 ठेवला, इथं x जर 0 ठेवला तर t ची व्हॅल्यू काय मिळाली, a मिळाली आपल्याला. ठीक आहे, बरं x ची आता 0 ही किंमत झाली. आता x ची किंमत a जर ठेवली, x ची किंमत a ठेवली इथं, a मायनस a म्हणजे काय होणार, 0. तर त्यासाठी t ची किंमत किती मिळणार आहे, 0. a मायनस a म्हणजे t ची किंमत काय, 0. म्हणजे जे इंटिग्रेशन x चं होतं त्यावेळेस लिमिट्स काय होते, 0 to a होते. x साठी काय होतं, 0 to a. मग t साठी काय येणार, a to 0 येणार. t साठी काय होणार, a to 0. जे 0 to a होतं त्याचं रूपांतर कशामध्ये झालं, a to 0 झालं. बरोबर आहे. मग आणि ह्या काय आहे, मायनस चिन्ह आहे. हा मायनस चिन्ह पूर्णपणे बाहेर घेतला. मायनस चिन्ह बाहेर घेतल्यावर काय झालं, a to 0 f of t dt झालं. हा मग एक प्रॉपर्टी आपल्याला अशी झालेली आहे बघा. प्रॉपर्टी मला वाटतं ती दुसरीच प्रॉपर्टी होती दिसतं, प्रॉपर्टी 2 और समथिंग, की a to b जर असेल आणि मला लिमिट्स चेंज करायचे असतील b to a, तर मला कशाची गरज आहे, तर वजा चिन्हाची गरज आहे. मी करू शकतो पण मला वजा चिन्ह लागतंय. मग हे वजा चिन्ह ऑलरेडी आलंय की नाही आपल्याला, आलंच की इथं वजा चिन्ह हा ऑलरेडी मिळालेला आहे आपल्याला. मायनस आणि a to 0 आहे, त्यामुळे मायनस मी काय करतो, मायनस काढून टाकतो आणि लिमिट्स काय देतो त्याचे, a to 0 च्या ऐवजी 0 to a देतो मी. बघा हा भाग समजतोय का, याच्यातलं मायनस चिन्ह आतमध्ये घेतलं त्यामुळे याचे लिमिट्स काय झाले, बदलले. याचे लिमिट्स 0 to a झाले. आणि मगाशी झालेली प्रॉपर्टी, t च्या ऐवजी x ठेवलं तरी चालतंय, t च्या ऐवजी x ठेवलं तरी चालतंय एकदम शेवटी.
ती प्रॉपर्टी जी होती प्रॉपर्टी नंबर मे बी 5 और 4. थोडंसं मागे गेल्यानंतर प्रॉपर्टी कळेल आपल्याला नक्की कुठली ती. थर्ड प्रॉपर्टी होती का ती? ओके, थँक्यू. सो दॅट वॉज द प्रॉपर्टी 3 की मी टीच्या ऐवजी एक्स ठेवला तरी चालतो. मी बाकी कुठं बदल केलेला नाही. हा 0 to a 0 to aच आहे. हा टीच्या ऐवजी काय केला एक्स ठेवलेला आहे. टीच्या ऐवजी काय ठेवलाय एक्स ठेवलेला आहे. ठीक आहे. आणि अशा पद्धतीनं मग आपला LHS जो आहे हाच LHS मिळालाय का बघा इथं. हाच LHS आपल्याला मिळत आहे. RHS कन्सिडर केलाय आणि हे सगळं वापरून हे सगळं सोडवलं आणि LHS मिळालं आपल्याला. या प्रॉपर्टीज देखील हे सगळे प्रूफ जे आहेत ना प्रॉपर्टी सुद्धा विचारले जाण्याची शक्यता आहे. 2 ते 3 मार्काला असे प्रूफ्स येऊ शकतात. मग आता याच्यावरचं एक उदाहरण दिलेलं आहे ते उदाहरण बघूया इथं. हा 0 to π/2 दिलेला आहे. 0 to π/2 log of tan x म्हणून दिलेला आहे. ठीक आहे. मग प्रॉपर्टी काय सांगते आपल्याला की जर इंटिग्रेशन ऑफ एक फंक्शन असेल f of x असेल आणि त्याचे लिमिट्स जर 0 to a असतील तर मी काय करू शकतो हे लिमिट्स मी बदलणार नाही. सॉरी, दिस इज 0, दिस इज a. पण हा a आतमध्ये घालून मी या एक्सचं रूपांतर a मायनस एक्स मध्ये करू शकतो. एक्सचं रूपांतर a मायनस एक्स मध्ये करू शकतो. माझा a काय आहे इथं आता a इज π/2. मग आता a इज π/2 असेल तर ज्या ज्या ठिकाणी x आहे त्या त्या ठिकाणी मी a मायनस एक्स म्हणजेच किती π/2 मायनस एक्स ठेवू शकतो. बघा बरं का लिमिट्स बदलत नाही मी. ज्या ज्या ठिकाणी x आहे त्या त्या ठिकाणी मी a मायनस एक्स करू शकतो. असं का करायचं केल्यानंतर ते सोपं होतं बघा जरा कसं सोपं होतं तेही कळेल तुम्हाला. tan x आहे लॉग ऑफ tan x डायरेक्टली इंटिग्रेशन आपल्याला काढू शकत नाही आपण. बिलीव्ह मी वी कांट फाइंड दिस. मग इथं काय करणार मी a मायनस एक्स ठेवणार π/2 मायनस एक्स ठेवला. π/2 मायनस एक्स म्हणजे आलाइड अँगल आठवत आहे का. π/2 मायनस एक्स म्हणजे हा π/2 झाला. π/2 मायनस एक्स असेल तर टॅनचं रूपांतर कशामध्ये होतं कॉट मध्ये. मग ऑल स्टुडंट्स टेक कॉपी. मग त्याच्यामध्ये π/2 मायनस एक्स म्हणजे कुठला क्वाड्रंट आला फर्स्ट क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ऑल आर पॉझिटिव्ह म्हणून याचं काय येणार टॅन ऑफ π/2 मायनस एक्स साठी कॉट ऑफ एक्स येणार. ठीक आहे. मग आता हा सुरुवात केली त्यावेळेस या इंटिग्रेशनला आपण आय म्हणून कन्सिडर केला. याला इक्वेशन नंबर 1 म्हणतो मी. आता याला ती प्रॉपर्टी वापरली बाय प्रॉपर्टी. आता कुठली बघितली आपण 6 बघितली का 5 बघितली. 5 बघितली ना. कुठली बघितली 5 प्रॉपर्टी 5 असं म्हणतो मी. तर दिस इज प्रॉपर्टी 5. प्रॉपर्टी 5 मुळे हे झालं आपल्याला. हे झाल्यामुळे याचं रूपांतर कशामध्ये झालं कॉट मध्ये झालं. ठीक आहे. मग आता हा देखील आयच आहे. हा आय होता आधीचा आता आयच आहे पण याला मी सेकंड इक्वेशन म्हणत आहे. बघा बरं का एक ब्रिलियंट वे ऑफ सॉल्विंग दिस. आता 1 आणि 2 दोन्हीही काय करायचे बेरीज करायचे दोघांची मला. ऍडिंग 1 अँड 2 या आय आणि हा आय काय होणार दोघांची बेरीज काय झाली 2i झाली. आणि या दोघांची बेरीज करतोय. या दोघांची बेरीज का करतोय कारण की ते लॉगॅरिथम आहेत. लॉगॅरिथमची बेरीज केली की आतमधल्या गोष्टींचा काय होतो गुणाकार होतो आणि मग मला सिम्प्लिफाय करता येतं ते लॉग ऑफ टॅन एक्स प्लस लॉग ऑफ कॉट एक्स आणि लॉग ऑफ ए प्लस लॉग ऑफ बी. तर लॉग ऑफ ए बी हा रूल आहे लॉगॅरिथम मधला. तो लॉगॅरिथम मधला रूल वापरला इथं की टॅन एक्स आणि कॉट एक्स या दोघांचा काय होणार गुणाकार. आणि कॉट म्हणजेच काय असतो 1/tan असतो. कॉट इज नथिंग बट 1/tan. 1/tan असतो हा. मग हा टॅन आणि हा टॅन काय होणार कॅन्सल. नुसताच काय राहतो मग 1 राहतो म्हणजे लॉग ऑफ काय येतं आतमध्ये 1. आणि रिमेंबर द फॅक्ट दॅट लॉग ऑफ 1 इज ऑलवेज 0. लॉग ऑफ 1 इज 0. त्यामुळे 0चं इंटिग्रेशन काय येणार आहे 0. बघा 0 फंक्शनच 0 आहे त्यामुळे त्याच्या खालचा एरिया आपल्याला काही येणार नाही तुम्हाला. म्हणजे काय झालं इथं दाखवतो वाटलं सर तुम्हाला. हे मजेशीर भाग आहे. आता सध्या दाखवू शकतो म्हणून दाखवलं बरं का मी. मला काय फार मोठी हौस नाही की सगळं हे करून दाखवण्याची. तुम्हाला समजावं म्हणून सांगतोय मी. इथं जर 0 टाकला मी फंक्शन मी नाही का 0 टाकतोय. फंक्शन आता 4 टाकला तर कसा येतो त्याचा ग्राफ हा असा आडवा येतो बघा. फंक्शन काय टाकला 4 मी टाकला इथं तर आडवा ग्राफ आला त्याचा.
फंक्शन 3 केला तर कसा येतो, अजून खाली आला. लक्षात येते का प्रत्येकाला? फंक्शन 2 केला काय झाला, ती लाईन खाली आली का, y इज इक्वल टू 2 झाली, ही लाईन झाली y इज इक्वल टू 2 खाली आली. इथं एरिया समजतंय तुम्हाला, इथं एरिया दिसतो बघा. इथं सी ची गरज नाही आपल्याला, इथं एरिया फक्त बघा. फंक्शन 1 करतो मी, काय आला, अजून खाली आलं. मग त्याचाच अर्थ समजून घेतलं पाहिजे मित्रांनो, की आता समजा मी 0.2 टाकला तर काय झाला, हा इथपर्यंत आला, खालीपर्यंत आला. इथं काहीतरी एरिया मिळतोय मला. आता सगळ्यात शेवटी टाकतो 0 टाकतो. 0 म्हणजे काय होणार, ते बरोबर या लाईनला मॅच होणार, एक्स ॲक्सिसला मॅच होणार. त्यामुळे एरियाच राहणार नाही तिथं. त्यामुळे एरिया काय येणार आहे, 0 येणार आहे. एरिया, त्यामुळे इंटिग्रेशन ऑफ 0 जर असेल तर वी कांट गेट द आन्सर हिअर. 0 असेल तर 0 तो राहणारच आहे. 0चं इंटिग्रेशन 0 येतं. त्यामुळे इंटिग्रेशनची व्हॅल्यू काय येणार आहे, 0 येणार आहे ते आपल्याला. ठीक आहे. सो हिअर आर द 5 properties. First 5 properties we have seen. Next properties we can see it next time.